त्र्यंबकेश्वर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वरमधून कुठेही हलवण्यात येऊ नये अशा आशयाचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी, त्र्यंबकेश्वर तहसीलदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना देण्यात आले। यावेळी वसतिगृहातील मुलींनी धक्कादायक वास्तव सांगत प्रशासनाच्या कामकाजाचं वास्तव समोर आणले। खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी त्र्यंबकेश्वर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणचं वसतिगृह कुठेही हलवण्यात येऊ नये, तसेच मुलींच्या सुरक्षिततेचाही प्रश्न लक्षात घेऊन हे वसतिगृह याच ठिकाणी ठेवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। आता कुंभमेळ्याच्या कामामुळे आम्हाला तिथून शिफ्ट करते ते मान्य आहे। ते आम्हाला बोलले 2 महिने थांबा, आम्ही इथंच तुम्हाला बिल्डिंग शोधून देऊ। बिल्डिंग काही अजूनपर्यंत भेटली नाही। ते आम्हाला भेट द्यायला आले 1 महिना अगोदर, आम्हाला म्हणतात तुम्हाला नाशिकला शिफ्ट करू, आणि आज आता ते डायरेक्टली असं म्हणताय की तुम्हाला आता महिरावणी शिफ्ट करणार आहे। तुमच्या मागण्या काय असणार आहे या संदर्भात? महिरावणी सर मुलींसाठी सेफ नाहीये ना, आणि कस काय ते सेफ, पण एक पॉइंट तो झाला। त्यात त्र्यंबकमध्ये छोटे छोटे गाव आहे, तिथल्या मुली शिकणार आहे। महिरावणीपासून एवढं लांब येणं शक्य आहे का? त्या मुली कसं काय येणं जाणं करायच्या? रस्त्याचं बांधकाम चालू आहे, सेफ काहीच नाही ना। मग मुळात आम्ही ऍडजस्टच का करायचं? आम्हाला 2 महिने सांगितले तुम्ही, 2 महिन्याचे आज 8 महिने झाले। तिथे इतके साप राहतात, कोण कसं येणं जाणं, आम्ही इतक्या सगळ्या गोष्टी एका बेडवर आम्ही 4 जणींनी ऍडजस्ट केलं। आम्हाला त्र्यंबकमध्ये बिल्डिंग भेटू राहिली तरी म्हणता की तुम्हाला बिल्डिंग भेटत नाहीये। बिल्डिंग भेटते, 4 बिल्डिंग भेटल्या, 4 भेटून पण ते यांचे मुलांचे कारण सांगितले ते नाही। आता सर आम्हाला महिरावाने बिल्डिंग बघितली, डबल टिबलने पैसा देऊ राहिले तिथं, पण त्र्यंबकमध्ये बिल्डिंग बघितली तर ते म्हणता आमच्याकडे भाडं द्यायला पैसे नाही। मग हे कितपट मान्य आहे? आणि त्याला साक्षीदार मी 4 बिल्डिंग बहुजन आघाडी त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष अरुण भाऊ सदू काशी यांनी एक निवेदन सादर केलं आहे। त्या निवेदनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून स्थलांतरित होऊन महिरावणी येथे हलविण्यात येणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने, परंतु सदरचे जे वसतिगृह आहे ते हलवल्यामुळं शासकीय वसतिगृहातील मुलींना, विद्यार्थ्यांना जी अडचण निर्माण होणार आहे, त्या अडचणीचे जे निवेदन आत्ता सादर केलेले आहे ते आम्ही शासनाला, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महोदय, जिल्हाधिकारी नाशिक यांना सदरचे निवेदन पुढील उचित कार्यवाहीसाठी आपण पाठवत आहोत, तात्काळ पाठवण्यात येत आहे आजच्या आज। गेल्या 2 वर्षापासून जसं की आमचं हॉस्टेल शोधायचं काम चालू आहे, म्हणजे हॉस्टेलसाठी बिल्डिंग बघताय, जागा शोधताय, पण गेल्या 2 वर्षापासून शासनाला एकही जागा उपलब्ध झाली नाही। आणि या खोट्या आशावरती आम्हाला सांगताय की तुम्ही नाशिकला शिफ्टिंग करा, तुम्हाला आम्ही महिनाभरात 2 महिनाभरात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ। पण आतापर्यंत 2 महिने करता जवळजवळ 8 महिने झाले, पण या 8 महिन्यामध्ये आम्हाला एकही अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही साहेबाने आमच्या हॉस्टेलला व्हिजिट केली नाही। त्यांनी आमची अवस्था बघायला पाहिजे होती। आज 48 बेडवर 53 मुली राहत होत्या, सामान ठेवायला जागा नाही, ही परिस्थिती त्यांनी बघायला पाहिजे होती। आणि आम्ही आजपर्यंत तक्रार केली नाही, कारण ते आम्हाला 2 महिन्यामध्ये बिल्डिंग उपलब्ध करून देणार म्हणून आम्ही तक्रार केली नाही ना। का नाही तर आम्ही तेव्हा जाऊ शकत होतो ना, ऍडजस्ट करू शकत होतो। एका हॉलमध्ये आम्ही 2 वर्ष आम्हाला फक्त इतक्या 55 मुलींना। आणि आजही त्यांची अशी इच्छा आहे की ते म्हणतायत त्र्यंबकमध्ये बिल्डिंग भेटताय, पण खोल्या छोट्या आहे, जागा छोटी आहे, बिल्डिंग नाही, कारण देऊ राहिले। पण मग आज तुम्ही आमचा आनंद आखाडा पण बघितलाय का? त्याच्यात पण तर 5-6 खोल्या आहे, त्याच्यात कुठे जास्त खोल्या आहे, त्याच्यात पण आम्ही ऍडजस्ट केलंच ना। खरं तर ही बिल्डिंग एका हॉलमध्ये आम्ही समाज कल्याणची बिल्डिंग खरं तर ही स्वतःची म्हणजे जागा घेऊन आणि आतापर्यंत बिल्डिंग उभी राहायला पाहिजे होती। आजही मुली आनंद आखाड्यामध्ये राहतात आणि त्याला समाज कल्याणचं नाव देतात, ही खूप दुःखाची गोष्ट आहे। आम्हाला शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय। आज प्रत्येक कामासाठी निधी येतोय, मग आमच्या शिक्षणासाठी निधी नाही येऊ? मला एवढा पैसा देऊ राहिला, मग शासनाची एक जागा घ्या ना तुम्ही, बिल्डिंग उभी करून द्या ना। एवढे 10-12 वर्ष जेव्हा तुम्ही तिथं भाडं देऊ शकता, मग आतापर्यंत तुम्ही जागा घेऊन बिल्डिंग उभी करू शकले असते ना। आणि काय कारण आहे?
ठीक आहे बाबा, आमचं ते म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही देताय जागा हे ते, पण तुम्ही आम्हाला खोट्या आशेवर काच ठेवलं, आमचं असं म्हणणं आहे. जर आम्हाला पाठवायचंच होतं मग आम्हाला एवढे 8 महिने का बरं ऍडजस्ट करायला लावलं? तिथं कोणत्याच गोष्टीची आम्हाला ना वॉशरूमची ना किती गोष्टीची आम्ही ऍडजस्टमेंट आणि करायची. इथून पुढे आमची अशी मागणी का आम्ही जेव्हा आमच्या समाज कल्याण हॉस्टेलसाठी जेव्हा आम्ही आमच्या वसतिगृहासाठी आमची मागणी करू की आम्हाला त्र्यंबकेश्वरमध्येच पाहिजे, तर आम्हाला तुम्हा सर्वांची साथ पण पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला लवकरात लवकर वसतिगृह सुद्धा इथे त्र्यंबकेश्वरमध्ये उपलब्ध करून पाहिजेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पुरती बोलावं, पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुरती नाही तर सगळ्यांसाठी बोलायला शिकवलंय. आणि आमचंच नाही तर आमच्या मागच्या बहिणींचाही विचार करतोय. आज आम्ही 1-2 वर्षे फक्त, पण आमच्या नंतरच्या बहिणींचं काय? इतक्या गाड्यांचा प्रॉब्लेम, कोणाचा कशाचा प्रॉब्लेम, कोणाचा कशाचा. आणि त्र्यंबकमध्ये म्हणून आजूबाजूचे गावचे पालक त्या मुलींना पाठवतात तिथं. जर तिकडे जर समजा हॉस्टेल जर गेलं तर कशावरून तिकडे पाठवतील आणि काय गॅरंटी देतील? इथे म्हणतात की सेफ्टी नाही आणि तिकडे काय म्हणून सेफ्टी दिली त्यांनी आम्हाला. आणि मैरावणी एक असा एरिया आहे ना जिथे प्रत्येक ठिकाणी ते कॉलेजचे मुलं, छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तिथं भांडणं मर्डर, मग काय दृष्टिकोनाने मैरावणी सेफ आहे मुलींसाठी? उलट एक टायमाला हे तरी सेफ आहे, पण ते मैरावणी काय म्हणून सेफ आहे? आम्ही मागच्या वेळेसही गेलो होतो बिल्डिंग दाखवायला सरांना. सर काय बोलताय हे असंच आहे, हे तसंच आहे, हे थोड्या दिवसासाठी. सरांनी रेंटचा प्रॉब्लेम सांगितला. आम्ही सगळं व्यवस्थित बघितलं होतं. तिथे एक सर्टिफिकेट नव्हतं, कम्प्लिशन सर्टिफिकेट नव्हतं. परत एका महिन्यात आम्ही दुसरी बिल्डिंग शोधली. त्या बिल्डिंगच्या आमच्याकडे एकूण डॉक्युमेंट आहे, तरी गव्हर्नमेंट म्हणतो की आम्ही ती बिल्डिंग घेणार नाही. मग का बरं घेणार नाही? का फसवता आम्हाला? आम्हीच का म्हणून ऍडजस्ट करायचं आम्हीच. हे बाकीच्या नाशिकच्या मुलींना का बरं हा प्रॉब्लेम नाही? आम्हाला नाशिकला जरी शिफ्ट करायला आलं तरी तिथंही हॉलमध्ये शिफ्ट करणार आहे आम्हाला. तिथे आम्हाला रूम वगैरे देणार नाही. बिल्डिंग बघा, इथे द्यायला यांच्याकडे पैसे, इथे डबलीन टिपलीने भाडं देऊ राहिले, मग इथं द्यायला काय अडचण आहे यांना? त्र्यंबकमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांना? बजेटनुसार बघितली तेही नको आहे त्यांना. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.